चव्हाण साहेबांनी पकडलं होतं बांदल साहेबांना. आम्ही तर आलतो कॉलेजचा प्रोजेक्ट घेऊन. काय झालं चला सांगतो पुढं. तर कस काय मंडळी, आपल्या कॉलेजची पुण्याची टीम डायरेक्ट आलती तळेगावला इंटरव्ह्यू घेण्यासाठी. इंटरव्ह्यू तर घ्यायचाच होता, पण आधी म्हणले रांजणगावला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊ. म्हणलं ठीक आहे चला ओके मध्ये जाऊ. श्री क्षेत्र रांजणगाव मध्ये एंट्री मारताच आपल्याला करंजवण्याचे सरपंच भेटले होते. आज मंगळवार असल्यामुळे एवढी तर काही गर्दी नव्हती. म्हणलं चला दर्शन डायरेक्ट होईन आता. मागच्या वेळेस तर दानपेटीत फोन पडता पडता वाचला होता. मग घेतलं गणपती बाप्पा दर्शन आणि डायरेक्ट तळेगावला येऊन इंटरव्ह्यू चालू केले. सुरुवात तर डायरेक्ट आपल्या तळेगावच्या सरपंचांपासून चालू केली. त्याच्यानंतर घेतला होता फादरचा इंटरव्ह्यू हॉटेल व्यावसायिक म्हणून. ते तर काही तिथे नसतेच, पण जाऊ द्या. त्याच्यानंतर घेतला चव्हाण साहेबांचा इंटरव्ह्यू आणि असेच बऱ्याच प्रकारचे आपण इंटरव्ह्यू घेतले. त्याच्यात सर्वांचा समावेश होता. सगळी कामं उरकल्यानंतर डायरेक्ट हॉटेलला येऊन खाल्ली आपली दम बिर्याणी. सगळ्यांना बिर्याणीची क्वालिटी इतकी आवडली की पुढच्या वेळेस लवकरच येऊ म्हणले. तेवढ्यात हॉटेल समोर चालू होतं रोडचं काम. तेवढ्यात ट्रक येऊन गुतला डायरेक्ट. तो काय बाहेर निघायचं नावच घेत नव्हता. यांना तर सोडलं एसटीत. आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. चला बाय.